नमस्कार. मी डॉक्टर राजश्री किरण कुमार नाळे, सातारा जिल्हा फलटण येथे मी प्रॅक्टिस करते. गेले 2004 सालापासून मी इथे वैद्यकीय व्यवसाय करते, सायकियाट्री मनोविकार तज्ञ म्हणून. या दरम्यान जवळजवळ 76,000 रुग्णांवर उपचार केले आहेत आणि याच्यामध्ये वयोवृद्ध, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत. तर आज आपल्याला डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश याच्यावर मी थोडं काही बोलणार आहे. तर जे वयोवृद्धांचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आजकाल असं आपण बघतो की स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर्स एक वन ऑफ द कॉज हे आपल्याला जास्त प्रमाण वाढलेलं दिसत आहे. तर याचं स्मृतिभ्रंशाचं एक मुख्य कारण आहे ते म्हणजे अल्झायमर्स आणि त्याची इतर कारणं म्हणजे अनेक वर्षाचा ताणतणाव, डिप्रेशन या गोष्टी किंवा अत्याधिक व्यसनाधीनता हे देखील त्याचं कारण दिसून येतं. स्मृतिभ्रंशाच्या मध्ये काय युजली दिसून येतं, एक वय 54 म्हणजे अर्ली एज मध्ये पण आपल्याला दिसून येतो, पण जास्ती करून 65-70 वर्षानंतर विसरभोळेपणा दिसून येतो लोकांमध्ये. एक म्हणजे सुरुवातीची काही लक्षणं आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, रोजची दैनंदिन जी दिनचर्या असते रिटायरमेंट नंतर त्याच्यामधल्या पण अनेक गोष्टी विसरणं. आपण या ग्रस्त व्यक्तींना किंवा वयोवृद्धांना काही गोष्टी आपण रिपीटेडली सांगाव्या लागतात. काही गोष्टी कुठे ठेवल्यात हे देखील ते विसरतात. वेळ, तारीख, दिनांक, महत्वाच्या गोष्टी ह्या देखील ते विसरू लागतात. आणि बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की हा वय झाले म्हणून आहे असं, पण असं न होता जर त्यांना लवकर ट्रीटमेंट मिळाली तर बरं होतं. कारण युजली मी बघते जे पेशंट्स आमच्याकडे येतात ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हे सगळं त्यांच्या अंगावरच काढतात किंवा ते त्यांना त्रास होतो तरी देखील मनोविकार तज्ञांना किंवा डॉक्टरांना ते दाखवत नाही. वयाचं लक्षण आहे म्हणून ते सोडून देतात. आणि हा जो महत्वाचा पिरियड आहे, हा पिरियड आपल्या हातातून निघून जातो आणि तोपर्यंत आजार पुढच्या स्टेजेसला किंवा पुढच्या टप्प्यावर जातो. म्हणून जेव्हा विसरभोळेपणा लोकांमध्ये लक्षात येतो तेव्हा लवकर मनोविकार तज्ञांची किंवा इतर डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी करून घ्यायला हवी. तर यांच्यासोबत आपल्याला औषधं देखील असतात आणि औषधांसोबत आपल्याला मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट द्यायला हवे. पण याचं जे मुख्य ट्रीटमेंट आहे ते म्हणजे घरातल्या सर्व लोकांनी त्यांना सांभाळून घेणं, समजून घेणं, सपोर्ट करणं, त्यांना अशा काही गोष्टी त्यांच्याकडून करून घेणं जे ब्रेनसाठी खुराक आहे. म्हणजे पझल सोडवणं, त्यांना वेळ देणं, कॅरम आहे, पत्ते आहे, बैठे खेळ आहे. आणि अजून एक महत्वाची टेक्निक आहे, त्या टेक्निकचं नाव आहे सुपर ब्रेन योगा. सुपर ब्रेन योगा टेक्निक मध्ये राईट हँडने आपला लेफ्ट इयरलोब पकडायचा, अंगठा आपला पुढे असेल, लेफ्ट हँड आतून घेऊन आपला ऑपोजिट इयरलोब पकडायचा आहे, जीभ आपल्याला टाळायला लावायची, त्याला खेचरी मुद्रा असं म्हणतात. असं आपल्याला करायचं आणि दीर्घ श्वास घेत आपण उभं असणारे तो वृद्ध किंवा नॉर्मल लोकांना सुद्धा हे करायचंय. इनहेल करत श्वास घेत घेत आपल्याला खाली बसायचंय आणि श्वास सोडत सोडत आपल्याला वर उठायचंय. सो दिस वी हॅव टू डू फॉर 7 टाइम्स. इट इन्क्रीजेस द एनर्जी ॲज वेल एज ब्लड सप्लाय अँड जसं आपण म्हणतो रिज्युनेशन ऑफ राईट अँड लेफ्ट ब्रेन. सो इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द मेमरी, टू इम्प्रूव्ह द कॉग्निशन. सो सुपर ब्रेन योगा ही टेक्निक खूप महत्वाचं ठरेल टू प्रिव्हेंट द डिमेन्शिया आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा. औषधोपचार, म्युझिक थेरपी असेल, एक त्यांना रुटीन द्यायला हवं, केअरटेकर लागेल. 4 स्टेजेस मध्ये अल्झायमर्स असतो. तर युजली आमच्याकडे लोक येतात ते डायरेक्ट 3rd 4th स्टेजला येतात आणि पहिल्या 2 स्टेजेस मिस होतात. म्हणून लवकरात लवकर ओळखून मनोविकार तज्ञांना दाखवायला हवं आणि त्याची योग्य ट्रीटमेंट घ्यायला हवी. आणि घरच्यांचा सपोर्ट याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर ही थोडीशी माहिती होती स्मृतिभ्रंशपणाबद्दल. अजून एक असं दिसून येतं की काही लोकांचा ऍक्सिडेंट होतो किंवा त्यांना पक्षाघात होतो, ज्याला स्ट्रोक असं म्हणतात. तर पक्षाघात ऍक्सिडेंटमध्ये ब्रेनमध्ये इंजुरी होते. सो आफ्टर 2 to 3 months किंवा इमिजिएटली आफ्टर वी कॅन सी द डिमेन्शिया पिक्चर इन दॅट असं दिसू शकतं. तर ते देखील आपण त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला. So thank you everyone for this information. Thank you. Thanks.